मकर राशी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठा टर्निंग पॉईंट. आता सावध राहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट महिना सुरू होताच अवकाशात अशा काही भयानक आणि दुर्मिळ ग्रहांच्या हालचाली घडणार आहेत ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला हादरून टाकतील. एका बाजूला राहू केतूची भीषण सावली आणि दुसरीकडे 3 मोठ्या ग्रहांचे होणारे अचानक राशी परिवर्तन तुमच्या भविष्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. तुम्ही विचारही केला नसेल अशा एका अत्यंत गुण आणि धक्कादायक संकटांची चाहूल ही ग्रहांची चाल देत आहे. याच्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्टच्या या महिन्यात तुमचे आरोग्य, तुमचे नातेसंबंध, तुमचे करिअर आणि अगदी तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक नाजूक वळण येऊन उभे राहणार आहे. हे आयुष्य 20 ऑगस्ट पूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक मोठा भूकंप आणि टर्निंग पॉईंट देखील घेऊन येऊ शकतो याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक भविष्य नसून येणाऱ्या महासंकटापासून वाचवण्याची अंतिम फाईल आहे. त्यामुळे एक सेकंदही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, अन्यथा मोठ्या पश्चाताप करण्याची वेळ येईल. तर मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना सुरू होताच 3, 5 आणि 11 ऑगस्टला ग्रहांची अशी भयानक युती घडणार आहे ज्याने तुमच्या आयुष्यात मोठी खळबळ उडणार आहे. राहू आणि केतूची अशी भीषण सावली तुमच्या राशीवर पडत आहे. तुमचे हसते खेळते आयुष्याला एका रात्रीत बदलू शकते. तुम्ही विचारही केला नसेल अशा एका मोठ्या संकटाची चाहूल ग्रहांची चाल देत आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या द्वितीय स्थानात बसलेला राहू तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या जिभेवर असा विषारी प्रभाव टाकणार आहे की एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला थेट हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. किंवा धूम्रपान किंवा कोणत्याही चुकीच्या सवयीमध्ये अडकला असाल तर तुमच्या शरीरावर असा आघात होईल, त्यातून बाहेर पडणं अशक्य होईल. 6 डिसेंबर पूर्वी या गुप्त शत्रूंपासून वेळेत सावध राहा, नाहीतर मोठा पश्चाताप करावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, सर्वस्थित ही गोष्ट म्हणजे तुमच्या जवळचीच माणसे तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्यावर लव्ह लाईफमध्ये आणि कुटुंबात असा संवाद पेटणार आहे जो तुमच्या नात्याची रांगोळी करू शकतो. 4 आणि 5 ऑगस्टला या स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या एका चुकीच्या शब्दाने संपूर्ण संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर मग मकर राशीच्या जातकांनो, या ऑगस्ट महिन्याच्या तुमच्या पंचम भावात एक अत्यंत रहस्यमय ऊर्जा सक्रिय होत आहे जे तुमचे मन पूर्णपणे विचलित करून टाकणार आहे. एकीकडे तुम्हाला काहीतरी खूप मोठे करण्याचे चित्र निर्माण होईल तर दुसरीकडे अज्ञात भीतीने तुमचे पाऊल मागे घेतले जाईल. हे केवळ मनाची दुग्ध अवस्था नसून भविष्यात येणारे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. मकर राशीच्या मित्रांनो, जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा काही नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ जितका संधीचा आहे तितकाच धोकादायकही ठरू शकतो. शुक्राची निस्ती तुमच्या निर्णयावर असा पडदा टाकू शकते, त्यामुळे आयुष्यभराचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना एका अध्ययनाची सावली तुमच्यावर नजर ठेवून आहे. त्यामुळे अति आत्मविश्वास तुम्हाला महागात पडू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमची स्वतःची मन अवस्था तुमचे सर्वात मोठे शत्रू बनत चालले आहे. त्यामुळे योग्य आणि अयोग्य यातील फरक कळणे देखील कठीण आहे. जर तुम्ही योग्य वेळी स्वतःला सावरले नाही तर चुकीच्या मार्गावर गेला तर तुमच्या हातात आलेली यशाची एक मोठी संधी क्षणात नष्ट होईल. हा इशारा हलक्यात घेऊ नका, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप उरेल. मकर राशीच्या जातकांनो, चंद्राची ही विचित्र जुळवाजुळव तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक असा भूकंप आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. संत गतीने चालणारा शनी आणि अत्यंत चंचल चंद्र एकत्र असल्यामुळे तुमच्या आणि जोडीदारामधील अंतर एवढे वाढू शकते की नाते कायमचे संपवण्याच्या मार्गावरील विचारांमधील हा भयानक मतभेद तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे अशी काही गुपिते शिजत आहेत जे तुमच्या समोर आली आहेत. तुमच्या पायाखालची जमीन सरल्यासारखे वाटेल. जोडीदाराच्या प्रत्येक हालचालीवर आणि बोलण्यावर तुम्हाला शंका येऊ लागेल आणि छोटीशी ठिणगी संपूर्ण घराला आगीच्या विळख्यात घेईल. ऑगस्ट महिन्यात या नात्यास लागलेली ही आग विझवणे सहजासहजी शक्य होणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्या. तर मकर राशी, सुदैवाने गुरुग्रहाची कृपादृष्टी तुमच्यावर आहे म्हणून तुम्ही या भीषण संकटातून वाचू शकता, अन्यथा मोठा विच्छेद अटळ आहे. तर हा होता संकेत, जो लक्षात ठेवा, एक साधा संकेत नाही. तर वेळीच निर्णय घेतला नाही तर स्वतःचा अहंकार सोडला नाही तर गुरुची ढालसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुमचे आयुष्य कायमचे दुरुस्त होईल. मकर राशी जातकांनो, करिअर आणि नोकरीच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात एक आहेत ही अशी
चाल. तुम्ही 10व्या स्थानाचा 9व्या स्थानाशी होणारा हा दुर्मिळ योग फायदेशीर दिसतोय, तितकासा हा एका मोठ्या धोक्याचा सापळाही असू शकतो. ऑफिसमध्ये लोक तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचतील. मकर राशीच्या जातकांनो, 20 ऑगस्ट ही तारीख तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि भीतीदायक ठरणार आहे. या तारखेच्या आधी तुम्हाला अशी एक संधी किंवा धक्का बसू शकतो ज्याने तुमच्या संपूर्ण जीवन व्यापून टाकेल. जर तुम्ही या काळात ऑफिसमध्ये किंवा गुप्त काळात रस्त्यांना बळी पडलात कोणाच्या तरी, तुम्ही वर्षभराची मेहनत आणि प्रतिष्ठा एका क्षणात डोळेच मिटतील. मकर राशीच्या जातकांना, व्यवसायात होणारा अचानक मोठा खर्च तुमच्या आर्थिक स्थितीला हादरवून देऊ शकतो आणि तुम्हाला कर्जाच्या खाईत लोटू शकतो. शनीची 12व्या भावावरील दृष्टी तुमच्या पैशांचा असा अपव्यय करेल की तुम्हाला सावरणं देखील कठीण होऊन बसेल. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी आतून ही आर्थिक पोकळी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. म्हणून प्रत्येक व्यवहारात कमालीची सावधानता बाळगा. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या भीषण कोपापासून आणि तुमच्यावर येणाऱ्या काळोख्या संकटापासून वाचायचे असेल तर तुम्हाला त्वरित काही अत्यंत कठोर आणि गुप्त उपाय करावे लागतील. जर तुम्ही हे उपाय करण्यात जराही आळस केला किंवा याकडे दुर्लक्ष केले तर ग्रहांचा हा महाप्रसाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या विळख्यात येऊ शकतो. हा केवळ एक सल्ला नसून तुमच्या रक्षणासाठीचा एकमेव मार्ग आहे. मकर राशीच्या जातकांना, या संकटाच्या काळात तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि बुध ग्रहाला शांत करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा रोज नवीन संकटे तुम्हाला दारात उभे राहतील. रोज 108 वेळा शनी बीज मंत्र आणि बुद्ध मंत्राचा जप करा, कारण हीच एकमेव ढाल आहे जी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या भयानक काळात सुरक्षित ठेवू शकते. हनुमंताची साधना केली तर संकटे रोखणे अशक्य होईल. मकर राशीच्या जातकांना, दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि पक्ष्यांना टाकलेलं धान्य हे केवळ पुण्य नसून तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक मोठ्या अपघाताला आणि दुःखाला दूर ढकलणारा महामंत्र आहे. म्हणून दररोज पक्ष्याला थोडे धान्य टाका. या उपायांमध्ये थोडी चूक झाली तर ग्रहांचे भीषण सावट तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतील. स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आजच या उपायाने सुरुवात करा, अन्यथा उशीर झालेला असेल. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहांची ही भयंकर चाल आणि तुमच्या आयुष्यात येणारी मोठी संकटे वेळेआधी जाणून घेतली त्याबद्दल आभारी आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.